नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचन व्हॅली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत एक अशा बर्फीचा प्रकार जो खाल्ल्यानंतर तुम्ही महागाची आणि विकतची बर्फीसुद्धा विसरून जाल. इतकी सुंदर, अप्रतिम आणि अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी ही बर्फी तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला. तर आधी आपल्याला इथे काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. तर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. तसेच 1 कप मैद्यासाठी 1 कप साखरही घेतलेली आहे. त्याचसोबत आपल्याला पाव वाटी मिल्क पावडर आणि पाव वाटी साजूक तूप लागणार आहे. सजावटीसाठी थोडीशी टुटी फ्रुटी आणि अगदी 1 ते 2 थेंब आपल्याला केवडा इसेन्स लागणार आहे. तर फक्त इतक्याच साहित्यामध्ये अगदी झटपट आणि खूप टेस्टी अशी आपली बर्फी तयार होते. तर सगळ्यात आधी मी एक कढई गरम करून त्यामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्येच पाव वाटी मी तूपही घालून घेतलेला आहे. आता मैदा या तुपामध्ये आपल्याला एक 5 ते 7 मिनटं चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मैदा भाजताना आपल्याला गॅस लो टू मीडियम आचेवरच ठेवायचा आहे. आता एक 5 ते 7 मिनटानंतर आपल्या या मैद्याचा कलर मस्त असा बदललेला आहे. पण अजूनसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं हा मैदा छान परतून घ्यायचा आहे. पण तोपर्यंत गॅस अगदी बारीक करून एका बाजूला एका कढईमध्ये 1 वाटी जी आपण साखर घेतलेली होती ती घेऊयात आणि 1 वाटी साखरेसाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आता याचा आपल्याला 1 तारी मस्त पाक करून घ्यायचा आहे. आपला पाक रेडी होतोय तोपर्यंत आपण मैदा परत एकदा भाजायला घेऊयात आणि शेजारच्याच गॅसवर पाकही ठेवून देऊयात. आता आपली साखर छान विरघळली आहे आणि पाकही त्याचा बनत आलेला आहे. त्याचसोबत मैदा देखील आपण परत 1 ते 2 मिनटं परतून घेणार आहोत. आता आपल्या मैद्याचा कलर मस्त गोल्डन असा झालेला आहे आणि पाकसुद्धा मस्त 1 तारी आपला शिजलेला आहे. आता या मैद्यामध्ये आपण पाव वाटी मिल्क पावडर घालून घेऊयात. आता ही मिल्क पावडरसुद्धा त्याच्या गाठी मोडून या मैद्यामध्ये फक्त काही सेकंद मिक्स करून घेणार आहोत. मिल्क पावडरमुळे एकदम क्रीमी असं टेक्स्चर आपल्या या बर्फीला येतं आणि त्याची चवसुद्धा अगदी बाजारच्या बर्फीसारखी लागते. आता यामध्येच आपण आपल्याला आवडेल अशी टुटी फ्रुटी घालून त्यामध्ये लगेचच हा पाक घालून घेऊयात. पाक घातला की बिलकुलही वेळ वाया न घालवता लगेचच आपल्याला या मैद्यामध्ये चांगला तो मिक्स करून घ्यायचा आहे. जर हे काम आपण हळूहळू केलं तर लगेचच मैद्याच्या गुठळ्या बनतात आणि मग त्याची बर्फी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पाक टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आणि त्यामध्ये टुटी फ्रुटीसुद्धा खूपच सुंदर दिसत आहे. आता हे मिश्रण छान 10 ते 15 सेकंद परतल्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त 2 थेंब केवडा इसेन्स घालायचा आहे. तुम्ही यामध्ये 2 थेंब रोज इसेन्स देखील घालू शकता. पण पर्सनली मला तरी या बर्फीमध्ये केवडा इसेन्स खूप आवडतो. आता हे मिश्रण फक्त एकदा हलवून घ्यायचं आहे आणि लगेचच एक प्लेट घ्यायची आणि त्याला छान तुपाने आपल्याला ग्रीजिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली बर्फी अजिबातही प्लेटला चिकटत नाही. आता ही गरमागरमच बर्फी लगेचच त्या ग्रीसिंग केलेल्या प्लेटमध्ये घालून घेऊयात आणि स्पॅच्युलाच्या साह्याने एकदम एकसारखी करून आपल्याला आवडेल अशा प्रमाणात जाड किंवा पातळ आपण ही बर्फी थापून घेऊयात. वडी थापतानाच तुम्हाला त्याच्या टेक्स्चरचा अंदाज येत असेल. एकदम मऊसर आणि अगदी क्रीमी असं टेक्स्चर आपल्या या बर्फीला आलेलं आहे. मी या बर्फीचा अगदी काजूकतलीप्रमाणे पातळ असा थर करून घेतलेला आहे. तुम्हाला जाड आवडत असल्यास तुम्ही तसाही करू शकता. हे मिश्रण पाहायला असंच इतकं छान दिसत आहे की आता अजिबातही कंट्रोल होत नाही आहे. तर आता आपलं मिश्रण हलकंसं कोमट झालेलं आहे. आता आपण याच्या सुरीच्या साह्याने छान बर्फी कापून घेऊयात. बर्फी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी कशीही कापू शकता. इथे मी मीडियम साईजच्याच बर्फी कापून घेतलेल्या आहेत. ही बर्फी अतिशय कमी वेळात आणि कमी सामानात बनवून तयार होते. फक्त 10 मिनिटांमध्ये बनणारी ही बर्फी मुलं इतकी आवडीने खातील की परत तुम्हाला बाहेरून बर्फी कधीच आणावी लागणार नाही.
आता आपण याच्या वड्या बाजूला काढून बघूयात. तर हे पहा, अगदी अलगद रीतीने सुद्धा आपल्या या वड्या छान निघत आहेत. अजिबातही तुटत नाही आहेत किंवा चिकटत देखील नाही आहेत. काय सुंदर अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे आणि कोणी म्हणणारच नाही की ही बर्फी फक्त मैद्याची आहे म्हणून. आता आपल्या या सगळ्या बर्फी ताटापासून वेगळ्या करून झालेल्या आहेत. काय मग, कशी वाटली आजची रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून पहा. तुम्हाला ही बर्फी खूपच आवडेल. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी मस्त अशा रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.